आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक अर्थात SBI बँकेच्या सर्व खातेदारांसाठी बँकेने एक मोठी गुड न्यूज दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी अनेक सेवा व सुविधा सुरू केल्या आहेत। त्यासाठी बँक काही चार्जेस ग्राहकांकडून आकारते, मात्र आता मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना SMS शुल्क भरावे लागणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील SMS शुल्क माफ करण्यात आला आहे। म्हणजेच आता SBI खातेधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधेच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात। SBI बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेधारकांसाठी दिली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील SMS चार्ज तर माफ झालाच आहे, याचबरोबर ग्राहक पैसे पाठवणे, पैशासाठी रिक्वेस्ट करणे म्हणजे पैशांची विनंती करणे, बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट पाहणे आणि UPI पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय SBI सेवेचा लाभ घेऊ शकता। फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे, कारण SMS साठी त्यांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही। आता पाहू हे USSD म्हणजे काय। अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिसेस डेटा सामान्यतः टॉक टाइम बॅलन्स किंवा अकाउंटची माहिती तपासण्यासाठी म्हणजे जाणून घेण्यासाठी आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो। ही सेवा फीचर फोनवर काम करते आणि कोणताही SBI बँकेचा खातेदार या सेवेचा लाभ घेऊ शकतो। मात्र फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।